नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याची अमावस्या आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो किंस्तू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:17 ते 12:40 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:03 आणि यमगंड काळ सकाळी 8:31 ते 9:54 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर युती योग करणार आहे. गुरु बरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात आज बऱ्याच प्रमाणात तुम्ही बिझी असाल. महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्रा संदर्भातल्या काही संधी तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ किंवा इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्य सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे मार्गी लागताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. याचप्रमाणे नवनवीन संधी तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त आहे. मात्र गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत असल्यामुळे तुमचा मूडसुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं पूर्ण होत नाही, ज्या कामात अडथळे आहेत अशा प्रकारची कामंसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. भाग्याचे उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. वेळातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. लावातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही अतिशय उत्तम असे लाभ किंवा त्या संदर्भातल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार महत्त्वपूर्ण राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे एक्स्ट्रा इन्कमच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण संधी तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरामध्ये राहणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील किंवा घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. घरातील जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमचा त्यांच्यावर चांगला वेळसुद्धा व्यतीत होईल. तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे लाभाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या संधीसुद्धा येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशनसुद्धा मिळू शकेल. फक्त वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने आज तुम्ही पाहू शकाल. कारण कामं तुमची वेळेवरती पूर्ण होतील. भाग्याचे उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्याच्यासाठी सुद्धा दिवस उत्तम असेल. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. महत्त्वपूर्ण कामामध्ये तिरंगाई झाल्यामुळे थोडंसं चिडचिड तुम्हाला दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर मात्र बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे.
तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं फायनान्स असेल किंवा आर्थिक संदर्भातल्या काही गोष्टी असतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल. थोडंसं बिझी डे तुमचा असेल मात्र कामं मार्गी लागतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. पिकनिकचा वगैरे सुद्धा योग जोडून येऊ शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.